ए आयच्या संदर्भात आपणाला चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगायची गरज नाही. त्या सर्वज्ञात आहेत. त्यांच्यापैकी अनेक गोष्टींचे फायदे हे आपल्यापैकी अनेकांनी घेतलेले आहेत. लक्षात घ्या, त्याला तुम्ही किंवा मी अपवाद नाही आहोत. त्याच्यामुळं तो मुद्दाच नाही आहे असं समजायचं कारण नाही की त्याचा याला विरोध आहे म्हणून. ॲब्सोल्युटली नाही. मुख्य मुद्दा कोणता आहे तो कळीचा, की त्याला नियंत्रणात कसं ठेवायचं. दॅट इन अचिव्हिंग इंटेंडेड गोल्स ए आय मे चेंज ह्युमन थॉट प्रोसेसेस अँड ह्युमन व्हॅल्यूज. आपण ए आयला सगळं काय असेल ते डाटा वगैरे दिला लागेल तेवढा, आणि अल्गोरिथम पुरवला, आणखीन काय काय केलं, आणि त्याला आपल्यासाठी कृती करायला किंवा निर्णय घ्यायला सांगितलं, आणि त्यांनी घेतला आणि त्याच्यातून काहीतरी भलतंच निष्पन्न झालं अनइंटेंडेड, म्हणजे आपल्याला अपेक्षित नव्हतं ते, तर त्याच्या त्या कृतीला जबाबदार कोणाला धरायचं. कृत्रिम बुद्धिमत्तेला ह्युमॅनिस्टिक ट्रॅडिशन म्हणजे मानवतावादी परंपरा ज्या आहेत विचारांच्या, त्यांच्याशी जोडलं पाहिजे. हा त्याचा सरकारला सल्ला आहे. नमस्कार, मी सदानंद मोरे. आळंदी ते सिलिकॉन व्हॅली व्हाया नेवासा या आपल्या दिंडीमध्ये पुढे चाललो आहोत आपण. आणि मुख्य जो आत्ता विचार करत आहोत या घटकेला किंवा या एपिसोडमध्ये, मागच्या एका एपिसोडमध्ये, की हेनरी किसिंजरचं काय नेमकं निरीक्षण होतं. आणि किसिंजर महत्त्वाचा का, तर त्यानं जेव्हा एक अणुयुद्धाचं सावट होतं जगाच्या पाठीवर, जगावर, तेव्हाही काही एक कॉन्ट्रीब्यूट केलं होतं. आणि आत्ता ए आयच्या संदर्भात सुद्धा त्याला त्याच प्रकारची भीती वाटते आणि तो काहीतरी सांगू इच्छितोय. म्हणून तिथून आपण म्हणजे प्रस्थान ज्याला म्हणतो आपण ते ठेवलेलं आहे. तर मुद्दा असा आहे की त्यानं स्वच्छपणे एक भूमिका अशी मांडली की ए आयच्या संदर्भात आपणाला चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगायची गरज नाही. त्या सर्वज्ञात आहेत. त्यांच्यापैकी अनेक गोष्टींचे फायदे हे आपल्यापैकी अनेकांनी घेतलेले आहेत. लक्षात घ्या, त्याला तुम्ही किंवा मी अपवाद नाही आहोत. त्याच्यामुळं तो मुद्दाच नाही आहे असं समजायचं कारण नाही की त्याचा याला विरोध आहे म्हणून. ॲब्सोल्युटली नाही. मुख्य मुद्दा कोणता आहे तो कळीचा, की त्याला नियंत्रणात कसं ठेवायचं आणि त्याला अशा पद्धतीने नाही वाढू द्यायचं की जेणेकरून त्याने माणसाच्या डोक्यावरती हात ठेवावा आणि माणसावरतीच नियंत्रित, त्याला म्हणतो आपण, नियंत्रण करावं. जसं ते अरब आणि उंट वगैरे, ती गोष्ट मी सांगितली होती मागच्या एपिसोडमध्ये. हा मुद्दा आहे. त्यामुळे हे सगळं गृहीत आहे. या सगळ्या विवेचनावरनं असा कोणी अर्थ घेऊ नये अजिबात की किसिंजर काय किंवा ए आयच्या संदर्भात धोक्याचा इशारा देणारे जे कोणी असतील ते सगळे ए आयचे नाही. त्यातले अनेक जण त्याच्यामधले वस्ताद आहेत. अनेकांनी हातभार लावलेला आहे इंटर्नसारख्या लोकांनी त्याच्या विकासाला. त्यामुळे तसा गैरसमज कृपा करून घेऊ नये हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचे फायदे वगैरे आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत. असो, पुढे. तर बेसिक मुद्दा काय येतो माहिती आहे का, की आत्तापर्यंत माणसाच्या संस्कृतीची जी वाटचाल झालेली आहे आणि ज्या टप्प्यावरती माणूस आत्तापर्यंतच्या प्रवासातून पोहोचलेला आहे, तर त्याच्यापेक्षा एकदम काहीतरी वेगळं, आणि इथे पोचायला त्याला हजारो वर्ष लागलेली आहेत उत्क्रांतीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर. आणि हे एकदम काहीतरी उलटं पालटं, तिरपागडं काही म्हणा, असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा या वेगळ्या नव्या जगामध्ये माणसाच्या बुद्धीचं, म्हणजे ज्याच्यामुळं माणूस हा माणूस म्हणून ओळखला जातो कोट अनकोट, काय होणार हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. माणसाची ॲटॉनॉमी, माणसाची स्वायत्तता, जिच्यावरती कांटने भर दिला. आणि हा सगळा जो पेपर आहे ना, एनलाइटमेंट, तो त्याच दिशेने किंवा नेणारा आहे किंवा त्याच कॉन्टेक्टमधला आहे. असो, तर ज्या काही काळजा म्हणूयात त्याला पडलेले आहेत, जे काही प्रश्न पडलेले आहेत, ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. ए आय मे अचीव अनइंटेंडेड रिझल्ट. आपण ज्या उद्दिष्टासाठी ए आयचं आवाहन केलं, त्याला बोलावलं आणि सांगितलं असं असं, तर शक्यता अशी नाकारता येत नाही की आपणाला आपल्या मनात नसणारे असे काही परिणाम घडून येऊ शकतात. म्हणजे कारण काय, माणसाची कृती ही शेवटी माणसाच्या देखील पूर्णपणे नियंत्रणामध्ये नसते. अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे आपल्याला अभिप्रेत अपेक्षित नसणारे परिणाम, या मुद्द्यावरती कार्ल पॉपरने फारच भर दिलेला आहे. याची काही लोकांना नक्कीच कल्पना असेल ज्यांचा तत्वज्ञानाचा अभ्यास आहे. पण असं ए आयच्या माध्यमातून होऊ शकतं, हा एक धोक्याचा इशारा त्यानं
दिलेलं आहे. त्यासाठी काही उदाहरणं पण दिलेली आहेत. यामागे कर्माचं मोठं तत्वज्ञान आहे, ज्याचा खूप चांगला उहापोह भगवद्गीतेमध्ये केलेला आहे, पण त्या तपशिलात मी आत्ता जाणार नाही. आता ह्यात अनइंटेंडेड ज्याला म्हणतो आपण कॉन्सिक्वेन्सेस किंवा आणखीन एक त्याच्या संदर्भातला मुद्दा येतो, दुसरा मुद्दा तो किसिंजर कसं मांडतात पहा. सेकंड, दॅट इन अचिव्हिंग इंटेंडेड गोल्स AI may change human thought processes and human values. म्हणजे अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस ज्याला म्हणतो आपण, नको असलेले परिणाम होऊ शकतात, त्याच्यामुळे होऊ शकतील, तो वेगळा मुद्दा. परंतु शिवाय हवे असलेले परिणाम घडवून आणताना सुद्धा त्याच्याकडनं अशा काही गोष्टी होऊ शकतात की ज्याच्यामुळं माणसाच्या विचार प्रक्रियेमध्ये आणि माणसाच्या मूल्यधारणेमध्ये फरक होऊ शकतो. की जी मूल्यधारणा त्याच्या शेकडो लाख हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचा एक परिपाक आहे, आणि जी मूल्य त्याच्या जगण्याला आवश्यक होती ती वाढलेली आहेत. लक्षात घ्या, असं काही कुणी स्वतःला त्रास होईल किंवा हानी पोचेल किंवा नाश होईल स्वतःचा, अशी मूल्य कुणीही कुठलाही समाज विकसित करीत नसतो. तर हा त्यांनी सांगितलेला एक 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 दुसरा मुद्दा आहे, आणि तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून तर तो जे काही करतो, मग उदाहरण परत त्याने दिलेलं आहे, गोच्या संदर्भातला आहे तो, खेळाच्या, की त्याने ज्या चाली रचल्या केल्या, परंतु की कुड ह्युमन लर्न देम नाऊ दॅट दे हॅव बीन डेमॉन्स्ट्रेटेड बाय अ न्यू मास्टर. म्हणजे उलटा परिणाम आहे. आतापर्यंत जी यंत्र होती ना सगळी, ती माणसाच्या नियंत्रणामध्ये, माणसाच्या ताब्यात होती. लक्षात घ्या, आता ते सगळं उलटं पालटं होण्याची शक्यता त्याला वाटते, म्हणून ती त्याने बोलून दाखवलेली आहे. हा या ठिकाणचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता दुसरा एक मुद्दा काय माहिती का, की त्यांनी शब्द वापरलेला नाही इथे, पण मी तो वापरतो, ज्याला आपण संस्कार म्हणतो. संस्कार शब्दासाठी इंग्रजी भाषेत शब्द कोणता आहे मला आत्ता तरी आठवत नाही, असेलही एखादा, पण आत्ता मला आठवत नाही. हे गृहीत धरून मी पुढचं विवेचन करतो. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे, आणि ही कदाचित भाषिक हा वेगवेगळ्या भाषांमधला फरक असू शकतो ना. तर तो काय म्हणतो आता या ठिकाणी, की डू वी वॉन्ट चिल्ड्रेन टू लर्न व्हॅल्यूज थ्रू डिस्कोर्स विथ अनटिथर्ड अल्गोरिथम्स. हे आपल्या जगण्यातनं आपण संस्कारित होत असतो. आता याच्या ताब्यात जर सगळ्या किल्ल्या दिल्या ज्ञानव्यवहाराच्या, कारण त्याला जास्त कळतं, त्याच्याकडे जास्त डेटा आहे, तो जास्त लवकर विचार करू शकतो वेगानं, तर मग ह्या संस्कारांना संस्कार नाही म्हणता यायचं. हे मी आपल्या पद्धतीने सांगतोय. शुड वी protect privacy by restricting AI's learning about its questioners? If so, how do we accomplish these goals? तर हे त्याला नियंत्रणात कसं ठेवायचं, हा खरा मुद्दा आहे. आणि पुढचा मुद्दा असा आहे की तो वेगानं विचार करतो की नाही, एक्सपोनेन्शियली वगैरे वगैरे, ते सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला, त्याच्यात कसा विकास होतो. तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जितक्या वेगानं तो बरोबर उत्तर शोधून काढू शकतो, तितक्याच किंवा तशाच प्रकारचे गंभीर प्रमाण त्याच्याकडे होऊ शकते. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे एआयची चूक आपल्याला फार महागात पडेल. एआय मुळे ज्या गोष्टी आपल्याला बरोबर मिळाल्या त्याच्यामुळे आपला फायदा होईल, हे 100% मान्य आहे. पण जितकी एआयच्या संदर्भातली ही चांगली गोष्ट देण्याची शक्यता जास्त आहे, तितकीच एखाद्या वेळेला वाईट गोष्ट देण्याची सुद्धा शक्यता जास्तच आहे. त्यामुळे एआयची चूक आपल्याला फार महागात पडू शकेल, याचाही एक इशारा अशा प्रकारे त्यानं दिलेला आहे. हा एक आणखीन मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन त्याचे काही मुद्दे असे आहेत की तो जे काही करतो ना, ते का आणि कसं हे एक्सप्लेन करू शकत नाही तो. म्हणजे त्या अर्थाने अजून तरी तो पूर्णपणे मेकॅनिकली, तसं माणसाचं नाही आहे. माणसाला आपण जे काही करतो, जे काही मिळवतो, जे काही मिळवायचं ते का म्हणून, कशासाठी, तर त्याचं एक स्पष्टीकरण लागतं. हा परत मानवी संस्कृतीचाच एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येतं. पण तसं मात्र इथे दिसत नाही, हेही त्यांनी सांगितलेले. म्हणून त्याची आपल्याला एक भीती आहे. आणि म्हणून त्यानं पुढचा उपस्थित केलेला मुद्दा तुम्हाला सांगतो. हाऊ इज कॉन्शियसनेस टू बी डिफाईन इन ए वर्ल्ड ऑफ मशीन्स दॅट रिड्यूस ह्युमन एक्सपिरियन्स टू मॅथमॅटिकल डेटा इंटरप्रिटेड बाय देअर ओन मेमरीज. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपली नेहमीची विचार करण्याची पद्धत आणि ही मॅथमॅटिकल पद्धत यांच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. मॅथमॅटिकल रिझनिंगला
म्हणजे आता याच्याबद्दल खूप काही चर्चा होऊ शकते. आपल्याला ती करायची नाही, कारण खूप टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कदाचित वाटली आवश्यकता तर आपण करू सुद्धा, पण आत्ता तरी मला त्याची गरज वाटत नाही. तर हे इंटरप्रिटेशन तो कसा करणार, त्याचे मॅथमॅटिकल रिझनिंग, की जे इंटरप्रिटेशन आपल्या नेहमीच्या नैसर्गिक, स्वाभाविक, जैविक बुद्धिमत्तेने होत असतं. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्शन्स ऑफ AI, हा मुद्दा महत्वाचा आहे. जबाबदारी ज्याला म्हणतो आपण, जबाबदार म्हणजे काय, की एजन्सी, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचा परामर्श आपल्याला सविस्तर घ्यावा लागणार आहे. माणूस हा कर्ता आहे, तो कृती करतो आणि त्याला कृती करण्याचं स्वातंत्र्य असतं, संकल्पाचं आणि कृतीचा संकल्प करण्याचा आणि कृती प्रत्यक्षात करण्याचं, हे स्वातंत्र्य त्याचं आहे. म्हणून तो कर्ता आहे, म्हणून तो एजंट आहे. आता इथे काय होणार आहे, की आपण AI ला सगळं काय असेल ते डाटा वगैरे दिला लागेल तेवढा, आणि अल्गोरिथम पुरवला, आणखीन काय काय केलं, आणि त्याला आपल्यासाठी कृती करायला किंवा निर्णय घ्यायला सांगितलं, आणि त्यांनी घेतला आणि त्याच्यातून काहीतरी भलतंच निष्पन्न झालं, अनइंटेंडेड, म्हणजे आपल्याला अपेक्षित नव्हतं ते, तर त्या कृतीला जबाबदार कोणाला धरायचं? तो माणसासारखा त्याला एजंट. आता एजंटल AI म्हणून नावाचा एक प्रकार रूढ होतोय, याची आपल्याला कल्पना असेल कदाचित, पण तो मुद्दा बाजूला ठेवू. तर इथे त्याला कर्ता मानता येईल का, जसं आपण माणसाच्या बाबतीत म्हणता येतो, आपण म्हणू शकतो. आणि कर्त्याचं वैशिष्ट्य काय, कर्ता स्वातंत्र्यात, हे सूत्रच आहे बहुतेक मीमांसेचं वगैरे असेल, तर ते त्याला आहे का ते स्वातंत्र्य? म्हणजे त्यानं जरी चूक केली तरी ती चूक करण्याच्या स्वातंत्र्यामुळे त्याने केली असं म्हणता येत नाही. माणसाला एखादी गोष्ट बरोबर करण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि ती गोष्ट चुकीचं करण्याचंही स्वातंत्र्य आहे, म्हणून त्याला दोन्ही बाबतीत जबाबदार धरता येतं करता म्हणून. तसं याच्या बाबतीत म्हणता येईल काय? मग व्हिकॅरियस रिस्पॉन्सिबिलिटी नावाची जी कल्पना कायद्यामध्ये आहे, ती इथे लागू करायची का, असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे या संदर्भात भारतीय तत्वज्ञानामधल्या 2 संकल्पना मला सांगायच्या आहेत, की माणूस कर्म करतो, तो करता असतो, त्याच्यामुळे त्याचं उत्तरदायित्व, जबाबदारी त्याच्यावरती येते, आणि त्यानं केलेल्या कर्मानुसार त्याला फळ मिळतं, ते फळ त्याला भोगावं लागतं. मग बरं असेल वाईट असेल. अगदी आपल्याला पारलौकिकाचा विचार करायचा झाला समजा, तर चांगलं कर्म केलं, सत्कृत्य, तो स्वर्गात जाईल, दुष्कृत्य केलं तर तो नरकात जाईल, म्हणजे काही एक त्याला मिळणार आहे. आणि हे सगळं सांगताना आपण एक कर्मसिद्धांत नावाचा प्रकार ऐकलेला असेल, तर त्याच्यामध्ये काय माहिती का, की माणसानं जे केलं त्या सगळ्या करण्याचं फळ त्याला मिळालं पाहिजे, ते परिणाम त्याला भोगावे लागले पाहिजेत. आणि जे त्यानं केलं नाही त्याचे परिणाम त्याला भोगायला लागू नयेत. ह्या 2 गोष्टी आहेत. कृतप्रणाश आणि अकृत अभ्यागम, हे 2 दोष मानले जातात कर्माच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात, की जे केलं ते नष्ट होतं कामा नयेत, त्याचं रिटर्न्स त्याचे मिळाले पाहिजेत. आणि दुसरा मुद्दा काय आहे, की जे केलं नाही कर्त्यानं त्याची फळं त्याला भोगायला लागू नयेत, एवढा तो मुद्दा आहे. तर जेव्हा तुम्ही AI ला एजंट कराल अशा प्रकारे, तर हा जबाबदारीचा, उत्तरदायित्वाचा आणि त्याच्यातून मिळणार बक्षीस, रिटर्न्स ज्याला म्हणतो आपण, किंवा शिक्षा, अवॉर्ड्स आणि पनिशमेंट, ह्याचं काय करायचं, हा एक मोठा प्रश्न त्यानं नीतिशास्त्रामधला उपस्थित केलेला आहे, आणि आपल्याला त्याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे परत तो मॅथमॅटिकल रिझनिंग आणि नॉर्मल रिझनिंग असा तो मुद्दा येतोच. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, वी आर इन डेंजर ऑफ लुझिंग द कॅपॅसिटी दॅट हॅज बीन इसेन्स ऑफ ह्युमन कॉग्निशन. हे परत तुम्हाला त्याच्या पुस्तकात दिसेल, या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे त्या एज ऑफ AI किंवा नंतरच्या पुस्तकात सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील. हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. समारोप करताना आणखी 2 गोष्टी सांगाव्या लागतील, आणि ते सांगताना एक लक्षात घ्या, हा त्याचा अनुभव आहे आणि हे ज्याचं निरीक्षण आहे आणि कित्येक वर्षांचं आहे आणि अनेक क्षेत्रांमधलं आहे, म्हणजे अनुभवाच्या अनेक क्षेत्रांमधलं. तर त्याच्या लक्षात कुठली गोष्ट आली, जिचा उल्लेख तो आवर्जून करतो, की दीज क्वेश्चन्स आर लेफ्ट टू टेक्नॉलॉजिस्ट अँड टू द इंटेलिजन्शिया ऑफ रिलेटेड सायंटिफिक फील्ड्स. हे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत ना, त्याची उत्तरं तंत्रज्ञांनी द्यावीत, आणि त्या
विज्ञानाच्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांनी द्यावीत अशी आपली अपेक्षा असते किंवा आपण त्यांच्याकडे सुपूर्द करतो. Philosophers and others in the field of humanities who helped shape previous concept of world order tend to be disadvantaged, lacking knowledge of AI's mechanism or being overawed by its capacities. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्तापर्यंत जगाला ज्यांनी आकार दिला त्यातले पुष्कळशे लोक किंवा बहुतेक लोक हे काही विज्ञानाचे नव्हते, या क्षेत्रातले नव्हते, तंत्रज्ञ नव्हते. तर ते कुठल्या क्षेत्रामधले होते, ज्याला ह्युमॅनिटीज म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये मग तत्वज्ञान आलं, ज्याच्यामध्ये इतिहास आला, ज्याच्यामध्ये कदाचित अन्य सामाजिक शास्त्र असतील. तर याच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे किसिंजरच्या म्हणण्याप्रमाणे काय होते पहा आत्ता. इन कॉन्ट्रास्ट द सायंटिफिक वर्ल्ड इज इम्पेल्ड टू एक्सप्लोर द टेक्निकल पॉसिबिलिटीज ऑफ इट्स अचिव्हमेंट्स अँड द टेक्निकल वर्ल्ड इज प्रीऑक्युपाइड विथ कमर्शियल विस्टाज ऑफ फॅब्युलस स्केल. बरोबर ज्याला आपण हिटिंग ऑन द नेल म्हणतो ना, ते आहे की आत्ता हा सगळा व्यवहार जो काही चाललाय त्याच्यामध्ये बरेचसे इंटरेस्ट हे कमर्शियल इंटरेस्ट आहेत, भांडवलदाराचे इंटरेस्ट आहेत. तर आता हे सांगायची गरज नाही, मी मागेच म्हटलेलं तुम्हाला की ह्या कंपन्या इतक्या श्रीमंत आहेत, इतकी संपत्ती त्यांच्याकडे आहे की एखाद्या राष्ट्राचं बजेट त्याच्यामध्ये होऊ शकतं. हा मुद्दा आहे आणि हे सगळं कमर्शियल इंटरेस्टने चाललेलं आहे. मग तिथे परत मानवी आयुष्य, मानवी मूल्य यांचा प्रश्न येतोच आणि तिकडं किसिंजर लक्ष वेधायचा प्रयत्न करतोय. द इन्सेंटिव्ह ऑफ बोथ दीज वर्ल्ड्स इज टू पुश द लिमिट्स ऑफ डिस्कवरीज रादर दॅन टू कॉम्प्रिहेंड देम. ही रेस चाललेली आहे, शर्यत चाललेली आहे, कोण जातोय पुढे आणखीन, पळा कोण पुढे पळतो किंवा जातो ते असं आपण म्हणत असतो. तसा प्रकारे हा अँड गव्हर्नन्स इन सो फार ॲज इट डील्स विथ द सब्जेक्ट is more likely to investigate AI's applications for security and intelligence than to explore the transformation of the human conditions that it has begun to produce. तर दुसरी एजन्सी कोणती या ठिकाणी, एक तर कमर्शियल इंटरेस्टचे लोक झाले, म्हणजे जे उत्पादन करतात, विकतात वगैरे वगैरे या कंपन्या सगळ्या. आणि दुसरा महत्त्वाचा फॅक्टर कोणता, तो फॅक्टर आहे सरकार. सरकारला इंटरेस्ट कशामध्ये आहे, सरकारला सिक्युरिटीमध्ये इंटरेस्ट आहे, हा त्याचा मुद्दा आहे, आणि हेरगिरीमध्ये इंटरेस्ट आहे. ह्याच्यामुळे जे जग बदलत चाललेले आहे तिकडं सरकारचं लक्ष असण्याचं काही कारण नाही. ह्यात अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, तर तिकडे कोणी पाहायचं, ते काम कोणाचं आहे, हा प्रश्न. खरं तर हा सगळा त्या एनलायटनमेंट नावाच्या काळाचा सारांश आहे की तिथं या गोष्टी होत होत्या की माणसाची मूल्य कोणती आहेत, माणूस कशासाठी जगतो, त्याच्या जगण्याचा अर्थ काय. तिकडे ह्या लोकांचं, कमर्शियल लोकांचं पण लक्ष नाही आणि सरकारी लोकांचं पण लक्ष नाही, हे तो सांगतो. आणि ज्या लोकांनी हा विचार करायचा ते बाजूला आहेत या सगळ्या कक्षेच्या, या सगळ्या डिस्कोर्सच्या. ते कोणते, तर ते इतिहासाचे तज्ज्ञ असतील, ते तत्वज्ञानाचे अभ्यासक असतील, ते आणखीन कुणी वगैरे वगैरे सामाजिक शास्त्रांचे, ह्युमॅनिटीजचे अभ्यासक असतील. द एनलायटनमेंट स्टार्टेड, हा समारोप आहे, विथ इसेन्शियली फिलॉसॉफिकल इन्साइट स्प्रेड बाय अ न्यू टेक्नॉलॉजी. तेव्हाही ही एक आली होती ना न्यू टेक्नॉलॉजी, वेगळ्या प्रकारची, पण ती वेगळी होती याच्यापेक्षा. आवर पिरियड इज मुव्हिंग इन द ऑपोजिट डिरेक्शन. इट हॅज जनरेटेड अ पोटेन्शियली डॉमिनेटिंग टेक्नॉलॉजी इन सर्च ऑफ अ गायडिंग फिलॉसॉफी. हे उलट झालेलं आहे. आपण टेक्नॉलॉजीच विचारतोय की काय तत्वज्ञान असलं पाहिजे आमच्या जगण्याचं, की ज्या टेक्नॉलॉजीला जगण्याचं काही घेणं देणं नाही, अनुभव नाही. लक्षात घ्या, अदर कंट्रीज हॅव मेड, आणि आता हे अमेरिकेच्या लोकांना तो सांगतोय, तळमळींनी सांगतोय, अदर कंट्रीज हॅव मेड AI अ मेजर नॅशनल प्रोजेक्ट. 2018ची गोष्ट आहे. अमेरिका तोपर्यंत झोपलेली आहे, म्हणजे अमेरिकेचं सरकार, कारण त्यांचा इंटरेस्ट सांगितलं तुम्हाला कशामध्ये, सिक्युरिटी, इंटेलिजन्स याच्यामध्ये. युनायटेड नेशन्स हॅज नॉट एट as a nation systematically explored its full scope, studied its implications, or begun the process of ultimate learning. सरकारकडे नाही अजून आलेले आहे. सरकारने लक्ष दिलं पाहिजे, अमेरिकेच्या सरकारने. दिस शुड बी गिवन अ हाय नॅशनल प्रायोरिटी अबव ऑल, फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ रिलेटिंग AI टू ह्युमॅनिस्टिक ट्रॅडिशन्स.
म्हणजे ज्यांना तुम्ही दूर ठेवलेलं आहे त्या चर्चेपासून, किंवा जे स्वतः राहिले असतील, असंही असू शकतं ना, शक्यता आहे अशी सुद्धा, तर त्यांना ताबडतोब जोडून घ्या. विचारा इतिहास तज्ञांना की असं काही तुम्हाला त्याची प्रेसिडेंट आढळतात का, पूर्वी काही घडलेलं टेक्नॉलॉजीमुळे असं, इत्यादी इत्यादी. विचारा तत्वज्ञांना जीवनाचा अर्थ काय असतो, कशा पद्धतीने. विचारा नीतिशास्त्रज्ञांना मूल्य काय असतं. हा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. AI डेव्हलपर्स ॲज इनएक्सपिरियन्स इन पॉलिटिक्स अँड फिलॉसॉफी, ज्यांनी AIचा विकास केलेला आहे किंवा करीत आहेत ते, त्यांना तत्वज्ञान आणि राजकारण, राज्यशास्त्र कळत नाही. हे सांगताना तो हेही मान्य करतो प्रांजळपणे, ॲज आय एम इन टेक्नॉलॉजी. लक्षात घ्या, मला काही कळत नाही तो टेक्नॉलॉजीचं. तसं पण तुम्हाला यातलं काही कळत नाही हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. या तंत्रज्ञ वगैरे लोकांना, AI क्षेत्रातल्या लोकांना, should ask themselves some of the questions I have raised here in order to build answers to their engineering efforts. तर हे प्रश्न तुम्ही या लोकांना विचारा, तत्वज्ञ वगैरे लोकांना विचारा, त्यांच्याकडून ते सोडून घ्या. बिफोर तुम्ही तुमचं ते इंजिनिअरिंग उभारताय, म्हणजे प्रकल्प करतायत वेगवेगळ्या पद्धतीचे. म्हणजे काय म्हणतात की दिस शुड बी गिवन अ हाय नॅशनल प्रायोरिटी. याला राष्ट्रीय पातळीवरती प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, अबव ऑल, फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ रिलेटिंग AI टू ह्युमॅनिस्टिक ट्रॅडिशन्स. कृत्रिम बुद्धिमत्तेला ह्युमॅनिस्टिक ट्रॅडिशन म्हणजे मानवतावादी परंपरा ज्या आहेत विचारांच्या, त्यांच्याशी जोडलं पाहिजे. हा त्याचा सरकारला सल्ला आहे. मला असं वाटतं की तो सगळ्यांनीच, म्हणजे हे त्यांनी अमेरिकन सरकारला उद्देशून म्हटली गोष्ट खरी असली तरी सगळ्या देशांच्या, सगळ्या राष्ट्रांच्या सरकारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या सरकारनी सुद्धा. धन्यवाद. एका माणसाला स्वप्न पडलं. स्वप्नात तो फुलपाखरू जागा झाल्यानंतर तो आरडाओरडा करायला लागला, रडायला लागला. तो काले चौकशी केली की काय झालं. तो म्हटलं, अरे मला स्वप्न पडले, मी फुलपाखरू झालो. लोक म्हणले, ठीक आहे, आता तू जागा आहेस. तो म्हटलं, तसं नाही आहे, असं कशावरून नसेल की मी फुलपाखरूच आहे खरोखर, आणि मी माणूस असल्याचं स्वप्न पडलंय. ही झेन गोष्ट आहे. पण आत्ता या मितीला AI मधले काही तज्ज्ञ, अगदी सॅम अल्टमॅन वगैरेच्या लेवलचे, मस्क वगैरे, असा प्रश्न उपस्थित करतायत की आपलं हे जे जग आहे तेच मुळात सिम्युलेटेड जग कशावरून नसेल. दुसरा कुठला तरी ग्रह, तिथले माणसं सिम्युलेशन करून त्यांनी आपलं जग निर्माण कशावरून केलं नसेल, जसं आपण सिम्युलेशन करतो AIच्या साहाय्याने. हा गहन प्रश्न तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला या संदर्भात पडलेला आहे किसिंजर आणि कंपनीला.